पनवेलच्या उलवेमध्ये अखिलदादा यादव यांच्या दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी पाहायला मिळते। शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अखंड 7व्या वर्षी दहीहंडीचा महोत्सव मोठ्या थाटात संपन्न होणार आहे। प्रीतम म्हात्रे यांचे खंदे समर्थक आणि शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्या नेतृत्वात त्यांचे मित्रपरिवार आणि कार्यकर्ते या सोहळ्यासाठी अपार मेहनत घेऊन हा सण भव्य दिव्य स्वरूपात जल्लोषात आणि तेवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत। उलवेतील सेक्टर 20 रेडक्लिफ शाळेजवळ गोविंदांचा हा जोशपूर्ण कल्ला उत्साहात साजरा होत आहे। यावेळी गोविंदांवर तब्बल 5,55,555 रुपयांच्या भरघोस बक्षिसांची उधळण होणार आहे। हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी मोठा जनसागर उसळणार असून तयारीपासून जो तो फक्त अखिलदादा यादव यांच्याच दहीहंडीचे गोडवे गाताना दिसतोय। नमस्कार। गेल्या 6 वर्षापासून दहीहंडी करत आहोत। या वर्षी 7वं वर्ष आहे। मान मराठीचा समान महाराष्ट्राचा या मनाने आम्ही या दहीहंडी साजरा करत आहोत आणि आमचं खास करून खास महिलांसाठी आम्ही खूप बक्षीस ठेवलेलं आहे आणि मोठ्या ट्रॉफी पण ठेवलेल्या ज्यांना सामान भेटावं आणि त्यांच्या सामानासहित मी असं एक सांगतोय की जेवढी महाराष्ट्रामधली बहिणी असतील त्यांना चांगलं सेफ्टीने तुम्ही थर लावा आणि इथं उलवे शहरामध्ये तुम्ही या, तुम्हाला एक चांगलं मानधन आम्ही ठेवलेलं आहे ते तुम्ही स्वीकार करावं। माझे आधारी स्तंभ मान्य श्री प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे दहीहंडी साजरा करत आहोत आणि दादांचा आशीर्वाद दर वर्षी आणि दर सणाला असतो, तर त्यांना मनापासून माझे आभार। आणि इथं उलवे नगरीमध्ये हे नवीन सिटी आहे आणि त्याच्यामध्ये रेड क्लिफ शाळा, बामणडोंगर रेल्वे स्टेशन, प्लॉट नंबर 1 ह्याच ठिकाणी आम्ही नवरात्री पण साजरा करतो। दहीहंडी गेल्या 7 वर्षापासून 7वं वर्ष आहे आमचं, 6 वर्षापासून साजरा करत आलो आणि ह्या वर्षी पण चांगलं ह्याने होईल। आमची इथं ऑलरेडी पथकांसाठी सेफ्टीसाठी ॲम्ब्युलन्स, 2 नर्स, 1 डॉक्टर ऑलरेडी आमच्या इथं असतात, जेणेकरून कुणाला दुखापत नको व्हायला। आणि आमच्याकडनं काय इथं काय चुकून काय कुणाला काय दुखापत झाली आम्ही इथं आमचं एक हॉस्पिटल आहे त्यांच्यातर्फे फ्री अँड कॉस्टमध्ये त्यांच्या जागेवरती इलाज चालू होईल। त्यांच्याशी आम्ही सगळं ते आम्हाला सहकार्य करतात संस्थेला, त्यांना पण मनापासून धन्यवाद बोलतो। गेल्या मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण भरभरीत कलाकार सिनेमाकार येतात इथं आपल्या इथं आणि मान्यवर बोलले तर आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच मंडळी येणार आहेत आणि माझे मित्रपरिवार पण मुंबईचे सगळे इथं येणार आहेत, त्यांना पण इथं हार्दिक स्वागत करतो। आणि खास करून उलवे रहिवाशांना सांगतो की तुम्ही इथं या आणि ह्या मराठी सणाचा तुम्ही साजरा करा। तुमच्यासाठी पण मी बंदोबस्त केलेला आहे, पाऊस येईल तर तिथं मी शेड टाकायचा पण बंदोबस्त करतोय, जेणेकरून तुम्ही उभे राहून आरामात तुम्ही बघू शकता। आणि इथं आजूबाजूला तुम्ही इथं नजर मारणार, मग हे आता कार्यक्रम चालू आहे पण इथं आम्ही सेफ्टीसाठी CCTV कॅमेरा पण लावतो, जेणेकरून कुणाला चेन इन्स्पेक्टिंग नको व्हायला। आणि समोर पोलिसवाल्यांचा आपलं खूप सहकार्य असतो, त्यांचे पण टीम आमच्यासोबत जुडलेले असतात आणि त्यांना पण आता आम्ही पण रेकी करतो, ते पण आमच्यासोबत असतात। काही अडचणी झाल्या की आम्ही ते ताबडतोब ते लोक ॲक्शन घेतात, मग त्यांना पोलीस अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद जे आम्हाला एवढं सपोर्ट करतात। मी मयुरी तेजस सोमासे, शिवसंघर्ष प्रतिष्ठानची सचिव। आज तुम्ही बघताय का उलव्यामध्ये दहीहंडीची खूप जोरात उल्हासात तयारी चालू आहे। महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिक ठेवलेले आहेत, सलामीसाठीही आहेत। तर तुम्ही महिलांनी मी सांगेन तर उलव्यामधील फक्त पुरुषच नाही तर महिलांनी सुद्धा इथे येऊन हंडीचा जो कार्यक्रम आहे तुम्ही बघायला येऊ शकता। किती जल्लोषात आम्ही करतो ते चांगला तुम्ही प्रतिसाद द्या आम्हाला। आणि जे आम्ही याच्या पुढे आमचा नवरात्र उत्सवही येतोय। जय महाराष्ट्र। मैं मीना, शिव संघर्ष प्रतिष्ठान की कार्याध्यक्ष और साथ ही साथ मेरे मंडल के सारे मेरे अध्यक्ष मेंबर के तरफ से मैं सारे उलवेगण को अपने दिल से सबका स्वागत करना चाहती हूँ। इसी के लिए सबको इनविटेशन दे रहे हैं हम लोग, आप लोग आइए। साथ ही साथ यहाँ पे गोकुल अष्टमी का जो पिछले 6 साल हम लोग ने जो कार्याध्यक्ष ने और जो अदर मेंबर्स ने किए हैं, अखिल भाई ने किए हैं, प्रीतम भाई ने किए हैं, उनके साथ उन्होंने 6 साल जो किया है ये 7th ईयर है। तो आप आइए, मैं सबको विनती करती हूँ, इनविटेशन है हमारे तरफ से, आप आके देखिए। साथ ही साथ ये सिर्फ ओनली लेडीज़ के लिए ही नहीं मैं बोल रही हूँ, सारे पुरुषों के लिए भी बोल रही हूँ, बट मैं स्पेशली लेडीज़ को सभी को इनविटेशन देना चाह रही हूँ कि आप सब आइए, साथ साथ आप लोग देखिए यहाँ पे। और आगे भी
जैसे हमारे और भी कार्यक्रम है, जैसे नवरात्रि है, आप उसमें भी आइए। संघर्ष मित्र मंडळ ह्याच्यामध्ये हा यंदाचा 7वा वर्ष दहीहंडीचा उत्सव माझा एवढा आहे की सगळं जे आपलं मंडळ आहे ते पूर्णपणे एकदम एकजुटीने काम करतं, त्याचा मला खूप अभिमान आहे। आणि यंदा देखील आमचा असं एक नियोजन आहे या ठिकाणी की माझी एक रिक्वेस्ट असेल सगळ्यांना, सगळ्या पथकांना की यावेळेस आमच्याकडे रजिस्ट्रेशन जे आहेत, जे मंडळ आपल्या या ठिकाणी पथक सलामी किंवा याच्यासाठी या ठिकाणी येणार आहेत, त्या ठिकाणी आमच्या 70 पथकांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे। पण मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन की कोणी अजून कोणते पथक असतील तर आम्ही 100च्या प्लस किंवा वरती कुठले पथक येणार असेल तर त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी मान सन्मान करू आणि त्यांना आवर्जून त्यांचं या ठिकाणी स्वागत करू आणि नक्कीच त्यांना खूप हा कार्यक्रम आवडेल आणि त्यांच्या सगळ्या सुविधाचा आम्ही या ठिकाणी सोयी सगळ्या करून ठेवलेल्या आहेत। कुठला अपघात झाला काही झालं तर त्यासाठी आम्ही इमर्जन्सी पथके देखील या ठिकाणी नमूद केलेले आहेत। सो कुणी निसंकोचपणे या ठिकाणी यावे आणि या मराठी सणाचा खूप आनंद घ्यावा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।